अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम. माझे आजोबा नास्तिक होते आणि माझ्या म्हणजे आईचे पण बाबा आणि वडिलांचेही बाबा दोन्ही फॅमिलीतनं नास्तिक असल्यामुळे ना आमच्याकडे हे सगळे प्रकार कधी घडलेच नाहीत. खूप सुंदर दिसतेस वेदा. कॅरेक्टर पकडले तिने. कॅरेक्टर में हो आप. कसं वाटतंय तुला? मला खूप छान वाटतंय आणि मी आज पहिल्यांदा कृष्ण बनली आहे. माझा प्रश्न तोच होता की ह्या आधी कधी हे कपडे घातल्यापासून उडतीये मी कृष्ण बनणार मी हंडी फोडणार असं चाललंय तिचं. प्रॅक्टिस पण झाली, हंडी फोडायची आणि सगळं झालेलं हो ना. कृष्ण बाप्पा एकदम नॉटी होता म्हणजे खूप मस्तीखोर होता. तशी वेदा पण आहे ना सेट. हो 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 वेदा मला खूप. कृष्ण बनवलंय ना. आता तू प्रॅक्टिस पण केलीस हंडी फोडायची. तू बघितलीस हंडी या आधी फोडताना कोणाला? हा पाहिली आहे. आणि फोडली नाहीयेस कधी? पहिल्यांदा फोडली. हा एक्साइटेड आहेस? हो. दिसते. आई काय सांगेल? खूप खूप गोड दिसतीये आणि कौतुक वाटतंय मला तिचं. आणि ती छान कॅरी करते. आज तिचं ठरलंय की मी आज छान कपडे घातले, आज मी कोणाच्या मांडीवर बसणार नाही आणि तिचं छान ती कॅरी करते आणि गोड दिसतीये का अजून काय. एक देवकी आणि यशोदा येते आपली है ना. पण हंडी म्हटलं की ना हे वाडी आपण भरतो ना पहिल्या वाढदिवसाला प्रत्येकजण कृष्ण बनलेला असतो. इथे मी तिघींनाही विचारेन तुमच्या वाढदिवसाला पहिले असं झालं होतं का? हो 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 तिकडे बोरनहण करतात तेव्हा कृष्ण बनवतातच. सो अगं माझा एक किस्सा असा आहे की माझ्या घरी आजीच्या घरी एक कृष्णाचा फोटो होता. तर माझ्या मावशीने आणि मामाने मला असं माझ्या डोक्यात भरवलं होतं की माझ्या बोरनहणाचा तो फोटो आहे. सो मला कित्येक वर्ष असं वाटायचं की तो कृष्ण म्हणजे मीच आहे. हे माझ्या डोक्यात खूप फिक्स झालं होतं. मला खूप मोठी झाल्यावर कळलं की ह्यांनी मला कधीपासून उल्लू बनवतायत म्हणून. सो कृष्ण आणि तुझंही असं एक वेगळं नातं आहे. तू मला सांगितलं होतंस की तुला किती आवडतो. तर ते एक कनेक्शन. आणि दहीहंडी म्हटलं की जन्माष्टमी हा सगळ्यांचा लाडका विषय. ते गोपाळ काळा करतात, पाळण्यात बसवून छान. तुझ्या घरी तसं? हो 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 म्हणजे माझ्या आजीकडे व्हायचं. आणि आता मीही मागचे 5-1 वर्ष झाली की मी दरवर्षी कृष्ण जन्म आणि मग पाळणा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात माझ्या घरी. मी कधी कृष्ण नाही बनले कारण की दादा मोठा भाऊ आहे. सो तो कृष्ण असायचा आणि मला आई राधा बनवायची. सो मला कधीच त्या आईने बनवलं नाही. ते मी चॅनलला नेक्स्ट इयर. येस. मी कालच म्हणाले मी आमची क्रिएटिव्ह आहे तिने मला सांगितलं की ते ना हंडी फोडणं मग चॉकलेट मेली मला फोडायचं आहे. मला फोडायचं. तिने असं लुक दिलं की वय बघ तुझं हे काय चालू आहे. सो दादा कृष्ण बनायचा आणि मी राधा फुल डेकटअप होऊन आणि छान छान वगैरे इथे करायचा आणि फुल डे फक्त एवढंच असायचं. तर आईचं आणि दोघांना रेडी करणं इट्स अ टास्क आणि लहान वगैरे. आणि दोघांना मग शाळेत कारण की त्या दिवशी आता 1-2 दिवसात प्रत्येक रस्त्यावर कृष्ण आणि राधा आपल्याला खूप दिसणार आहेत. सो एका हाताला कृष्ण आणि एका हाताला राधा वगैरे करून आम्हाला आई मस्तपैकी घेऊन जायची. तर ते स्कूल लाईफ वगैरे. सो आता ही नाही चढली तर मी चढणार आहे वरती हंडी फोडायला. प्रॅक्टिस केली आहे. आता देवकी तर आहे, यशोदासुद्धा आली आहे कृष्णाची. कशी दिसते? खूपच गोड दिसते. रोजचा लूक आणि आताचा लूक एकदमच वेगळा आहे. आणि तिच्यामध्ये जो सोज्वळपणा आणि छान निरागसपणा आहे ना तो तिच्या चेहऱ्यावर दिसतो. आणि कृष्ण पण तसाच होता. म्हणजे त्याच्या लीला खूप आहेत. नटखट होता पण त्याचप्रमाणे हो हो अगदीच. विचारलं की हिने एक तिचा एक्सपिरियन्स सांगितला. पौर्णिमाताई मी इमॅजिन करते तू किती क्यूट दिसत असशील त्या लुकमध्ये. हो मी होतेच क्यूट पण आहे मायनस पॉईंट माझ्याकडे असा होता की माझे आजोबा नास्तिक होते आणि माझ्या म्हणजे आईचे पण बाबा आणि वडिलांचेही बाबा दोन्ही फॅमिलीतनं नास्तिक असल्यामुळे ना आमच्याकडे हे सगळे प्रकार कधी घडलेच नाहीत. म्हणजे मी तर कधी कृष्ण झालेच नाही, बोरनाण वगैरे हेही नाही. मी हे काहीच अनुभवलं नाही कधीच. आणि आत्ता हे सगळं मला बघायला मिळतंय वेगवेगळ्या नातेवाईकांकडे गेल्यामुळे लहान मुलांचं कसं काय काय करतात वगैरे. सो ते मी बघून एन्जॉय करते. अदरवाईज मी माझ्या स्वतःवर काहीच एन्जॉय नाही केलं. खूप आवडला असतं. इंटरव्ह्यू घ्यायला येणार मला फोन कर आपण कृष्ण बनवूया पुनिताईला बनवू आणि हिचं बोरनहण करू. ठीक आहे डन. पण वेदा आता तुला 3ऱ्या थरावर चढायचं. तू आता एक प्रॅक्टिस केली. तुला आतून भीती वाटली आहे? हो खूप भीती वाटली. पण आता मी प्रॅक्टिस केली आहे ना मग थोडीशी भीती गेली आता. तुला कृष्ण बाप्पामधली एक क्वालिटी तुला आवडते ती कुठली आहे?
बघितलेस कार्टून्स वगैरे मध्ये आपण बघतो ना की बाप्पा काय लीला करायचा, किती मस्ती करायचा, तर पण तुला काय आवडतं त्याच्यामध्ये? फ्रेंड्स किती इम्पॉर्टंट आहेत बाप्पासाठी ते पण आपल्याला दिसतं, राईट? सो तुझ्यासाठी फ्रेंड्स किती इम्पॉर्टंट? आहेत का फ्रेंड्स तुला? हो आहेत. आहेत ना. तुझं नाव घेईल सगळ्यांचं. तू लास्ट टाइम एक छानसं भजन गायली होतीस. आज गाण्यातून आपण एंड करूया इंटरव्ह्यू, आपण सगळेच गाऊया. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, माँ यशोदा के जैसे खिलाते नहीं, माँ यशोदा के जैसे खिलाते नहीं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. बस झालं आता, ओव्हर. स्टॅच्यू कृष्ण कसला क्यूट दिसतंय, गोड दिसतंय सगळेच, आणि धमाल येणार आहे आज दहीहंडीला. थँक्यू सो मच, खूप सुंदर गाणं झालं, आणि कृष्ण आशीर्वाद. थँक्यू. वेलकम. सगळ्यांना काय सांगशील आज तू? जन्माष्टमीच्या शुभेच्छा त्या दिवशी. तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. थँक्यू.